सगळ्या आमच्या भक्तगणांना विनंती आहे, आपण समोर समोर येऊन बसावं. आयुर्वेदाचार्य डॉक्टर अनिकेतजी घोटणकर यांनी आसन ग्रहण केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं परमपूज्य प्रेमानंदीनाथ महाराज यांच्या चरित्राचा कथन हे आपण रोज ऐकतोय, तेही पुढे आता आपण चालू ठेवणार आहोत. आणि म्हणूनच ऐसा हा सण मोठा असून घरोघर आनंद हा दिसोन, पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवणे याची करीती पूजा पहा. हे रोज सगळं इथे घडतंय, यज्ञांच्या आहुती पडतायत, वेद मंत्रांचे उच्चारण होत आहेत, आपण सगळेजण त्यामध्ये सहभागी होतोय आणि या सर्व सुंदर अशा वातावरणामध्ये प्रेमामृत साधनेला इथे सुरुवात झालेली आहे. मी घोटणकरजींना विनंती करेन, या चरित्र कथनाला आपण सुरुवात करूया. गेले 18 वर्षापासून जे हे कुटुंब या गुरुग्रही जोडलेलं आहे, ही सेवा आजचं हे पुढचं तिसरं पुष्प ते इथे गुंफणार आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं तर यूट्यूब चॅनलवर सुद्धा त्यांचे हरिहरपीठ या ठिकाणी यूट्यूब चॅनल जो आपला सुरू आहे त्यावर सुद्धा हे एपिसोड आपण बघू शकता. आणि त्यांनी बऱ्याचशा एपिसोडला, बऱ्याचशा भागांना व्हॉइस ओव्हर पण दिलेला आहे. असे आपले घोटणकरजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि त्यांना मी विनंती करेन आपण कार्यक्रमाला पुढील सुरुवात करावी. माते तुझे ध्यान आम्हासी राहो, तुझे नाम अमुचे मुखासी येवो. माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्या चरणास. ओम नमो नारायणाय सिद्धपुरुषाय ब्रह्मीभूत योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराजाय नमो नमः. ओम नमो नारायणी ब्रह्मीभूत माता प्रेमानंदीनाथ महाराजाय नमो नमः. नित्यानंदी स्वरूप तुमचे वायू सवे संचरे, ब्रह्मानंदी निमग्न असता तुची आता धावरे. सायंकाली तुम्हासी स्मरता विघ्नेची होती दूर रे. सिद्धनाथा येऊनी आता भक्तासी तू पावरे. सद्गुरु सिद्धनाथ महाराज की जय. परब्रह्म उभे दिगंतरी हो, मूर्ती कैसी साजे पृथ्वीवरी हो. दिगंबरी सर्व भस्मांग तेजे, समाधिस्थ स्वामी कृष्णानंद साजे. कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. योगिराज स्वामी ब्रह्मरूप ध्यानी, ओंकार नामी सदा धुंदमनी. असे सतत रेणुका ध्यान स्वरूपी, सदानंदी आनंद चिद्घनानंद मूर्ती. राजाधिराज योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय. जगी साध्वी झाली प्रेमानंदीनाथा, कलियुगी ही धन्य धन्य माता. प्रेमाळू दयाळू अतिवार्द्र चित्ता, नमस्कार माझा प्रेमानंदीनाथा. प्रेमानंदीनाथ महाराज की जय. नित्यानुष्ठानी रमे जो तापसी, योगिराज स्वामींनी दिधले अधिकार पदासी. शक्तिदंड हाती भक्ता उद्धरण्यासी, नमस्कार माझा श्री उमाकांत मूर्ती. सद्गुरु अप्पा महाराज की जय. या आपल्या संपूर्ण गुरुपरंपरेचं आपण स्मरण केलंय. त्या गुरुपरंपरेला आपण वंदन करून
आजच्या चौथ्या दिवशीच्या प्रेमामृत साधना या परमपूजनीय सौभाग्यवती ब्रह्मीभूत प्रेमानंदीनाथ महाराज यांच्या चरित्राच्या चिंतनाला आरंभ करूयात. महाराजांच्या प्रवचन, कीर्तन, भजन या प्रत्येक वेळी सुरुवातीला एक आपण श्लोक स्मरण करतो. माते तुझे ध्यान आम्हासी राहो. या श्लोकाचं जर का आपण कधी चिंतन करायचं ठरवलं तर त्या चिंतनामध्ये आई जगदंबेला अशी विनंती आपण करतोय की तिचं ध्यान आम्हाला सतत राहू दे. माते तुझे ध्यान आम्हासी राहो, तुझे नाम आमुचे मुखासी येऊ. अखंड असं आपल्या मनाच्या स्तरावर, बुद्धीच्या स्तरावर केवळ जगदंबेचं स्मरण असावं, मुखामध्ये अखंड तिचं नाम असावं. माते तुझे आम्ही दासानुदास, हे माते आम्ही तुझे दासानुदास आहोत. नमस्कार माते तुझ्या चरणास. या प्रत्येक ओळीचा जर स्वतंत्र अर्थ आपण बघायचा प्रयत्न केला तर माता या ठिकाणी आपण आई जगदंबेला जे म्हणतोय त्या जगदंब शब्दाचा जर आपण व्यवस्थित फोड केली तर देवी गीता या ग्रंथामध्ये स्वामी त्याचे अनेक प्रकारे विश्लेषण अर्थ आपल्याला सांगतात. जगत अंब, या पूर्ण संपूर्ण जगताची माता, जगाची आई. सृष्टी निर्माण कशी होते? निर्गुण निराकार झाले सगुण, त्रिगुणात खेळे शक्ती जाण, त्रिगुणातीत पुनरपी होऊन परमानंद मिळेल पहा. योगपीठासन स्तोत्रात स्वामी जे सांगतात की निर्गुणामध्ये काहीही नसतानाच्या स्थितीतून सगुण अशी सृष्टी निर्माण होते. ही निर्माण होणारी जी सृष्टी आहे ही सृष्टी म्हणजे प्रत्यक्ष प्रकृती शक्ती स्वरूपिणी आहे आणि त्या सृष्टीच्या आधीपासून आणि सृष्टीच्या नंतरपर्यंत असलेलं जे परब्रह्म शिवतत्व आहे त्या प्रकृती पुरुष शिव आणि शक्ती या अनुषंगाने जर आपण विचार केला तर प्रकृती शक्ती जिला म्हणतात तिच्यापासून जर ही सगळी सृष्टी उत्पन्न झालेली आहे तर या चराचरामध्ये तीच आहे. तुम्ही मी ही सृष्टी दिसणारी प्रत्येक गोष्ट ही त्या भगवतीपासूनच उत्पन्न झालेली आहे. प्रकृतीमय असं हे जग आहे, भगवतीमय असं हे जग आहे. असं जर आपण समजून घेतलं तर प्रत्येक गोष्ट आपल्या अवतीभोवती दिसणारी अचेतन गोष्ट किंवा सचेतन गोष्ट, प्रत्येक जीव, प्रत्येक प्राणी हा त्या भगवतीचं स्वरूप आहे आणि याचं आपण अखंड ध्यान ठेवायचं आहे असं स्वामी सांगतात. प्रत्येक ठिकाणी भगवतीला पाहणं हे स्वामींना अपेक्षित आहे. पण हे सहज शक्य होईल का? आपण ठरवलंय आणि सगळ्यांमध्ये समान अशा पद्धतीने भगवतीचं सर्व स्वरूपाची कल्पना एकची करावी जाणं त्यातची पाहावे आईच्या खुणा सर्व काळ, असं योगपीठासन स्तोत्रात जे सांगितलंय ते स्वामींनी सांगितलेलं आपल्याला एकदम असं म्हटलं, ठरवलंय आणि जमलंय असं होणार नाही. आपण आपल्या देहामध्ये जेव्हा असतो, जीवरूपात आपण जेव्हा जन्माला आलेलो असतो तेव्हा आपल्या इंद्रियांच्या स्तरावरती आपल्याला जे जे काही दिसतं, मला स्पर्श करता येतो, मला डोळ्यांनी पाहता येतं, मला नाकानं वास घेता येतो, जिभेनं चव चाखता येते, अशा इंद्रियांच्या माध्यमातून मला ज्याचा अनुभव येतो आपण त्या गोष्टींना खरं तर सत्य मानत असतो. पण त्या सत्य असणाऱ्या गोष्टींच्या पलीकडं हे तत्व आहे आणि हे स्वामींना आपल्याला या ठिकाणी या प्रथम ध्यानाच्या श्लोकातून सुचवायचे की माते तुझे ध्यान आम्हासी राहो. अखंड स्वरूपामध्ये तिचं ध्यान आणि हे राहावं यासाठी सातत्याने तिचं नाम आपल्या मुखामध्ये असायला हवं आहे. आणि असं आपण नुसतं मी नामस्मरण करतो म्हणून उपयोग नाही आहे, कारण मीपणा त्यात पुन्हा आपल्याला अडचण निर्माण करणार आहे. म्हणून आम्ही तुझे दासानुदास. बरं, नुसतं दास नाही म्हटलं, दासानुदास का? स्वामी हे सद्गुरू सिद्धनाथ महाराजांचे शिष्य आणि सिद्धनाथ महाराज हे परांबिका उपासक. आता आपण स्वामींचे भक्त, स्वामी हे सुद्धा भगवतीचे उपासक
आपल्याला सुद्धा हा श्लोक असाच लागू पडतो की दासानुदास भगवत, तुमचे जे दास आहेत त्या दासांचे आम्ही दास आहोत आणि म्हणून आम्ही तुला शरण येतो आहोत. अशा पद्धतीने या सुरुवातीच्या ध्यानाच्या श्लोकात स्वामींनी आपल्याला स्मरण कसं करायचं हे सांगितलं. थोडक्यात अशा पद्धतीनं जर का आपल्याला स्मरण करायचं असेल तर देहाच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार चिंतन करायला पाहिजे. आणि हे जर का साध्य करायचं असेल तर आपल्याला शरीराच्या पलीकडं काहीतरी चिंतन आपल्याला करायला हवंय. आणि त्याविषयी योगपीठासन स्तोत्रामध्ये अनेक छोटे छोटे मुद्दे आपल्याला योगपीठासन स्तोत्रामध्ये अभ्यासायला मिळतील. तर मला त्यातला एक मुद्दा फक्त इथं सांगायचा आहे. आपला मूळ कथा भाग जो चालू आहे त्याच्याशी तो जो संलग्न विषय आहे तो आपल्यासमोर ठेवण्याचा एक प्रयत्न करतो. योगपीठासन स्तोत्रामध्ये ज्या वेळेला 25वी ओवी आहे तिथपासून जगदंब जगदंब म्हणत मोठ मोठ्याने आरोळ्या देत कंठ दाटुनी गहिवर येत स्वरूप दावी शिवशिवा सगुण साकार स्वरूप दाखवावे डोळ्याचे पारणे फेडावे आत्मस्वरूपात लीन करावे तगमग होत असे मानसी. इथपासून ध्यान प्रक्रिया कशी सुरू करायची हे स्वामींनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे आणि प्रत्यक्ष त्यांनी ती केलेली आहे. स्वानुभूती ही वाङ्मयामध्ये देणं ही नाथ परंपरेची एक खूण आहे. नाथ परंपरेच्या वाङ्मयाचा जर आपण अभ्यास केला तर नाथ परंपरेमध्ये जे जे साधक सिद्ध लिखाण करतात त्यांच्या वाङ्मयाचं आपण जर का चिंतन केलं तर त्यांना आलेली स्वतःची अनुभूती, माऊलींच्या सुद्धा ज्ञानेश्वरीत माऊलींनी जे जे संदर्भ दिलेत ते त्यांच्या स्वानुभूतीतनं दिलेले आहेत. तीच आपली सुद्धा नाथ परंपरा. या ठिकाणी देखील स्वामी त्यांची स्वानुभूती सांगतायत की ध्यानाची ती स्थिती कशी प्राप्त करायची आहे. सगुण साकार स्वरूप दाखवावे अशी विनंती करून पुढची ओवी आहे. ऐसी मनी तगमग होता मन झाले दूर तत्वता बुद्धीची होऊनी एकाग्रता चित्त जागी स्थिरावले चित्त जागी स्थिरताची अहंकार वृत्ती गेली साची प्रगटुनी शिवशिवातेची ऐक्यरूपे होवनिया. याच 2-3 ओव्या फक्त आपल्याला आत्ता बघायचे. काय सांगितलंय स्वामींनी? मन त्या ठिकाणून दूर केलंय. कुठल्याही मन आपलं, समजा आपण घरामध्ये TV पाहत असाल आणि तेवढ्यात कोणीतरी आपलं परिचित मित्र कोणीतरी आला म्हणून आपण बोलायला लागलो आणि TV तिकडे चालू असतो, तर TVवर चालू असलेले जे काही संवाद असतात, जे काही बोलणं असतं ते आपण आपल्याजवळ आलेल्या व्यक्तीशी बोलायला लागल्यावर आपल्याला ऐकता येत नाहीत. आपल्याला त्या ठिकाणी असं वाटतं की काहीतरी तिथे चालू आहे पण आपलं मन त्यावेळी दुसऱ्या विषयात असतं. म्हणजे मन जर त्या ठिकाणी असेल तरच आपण विषय ग्रहण करू शकतो, तरच आपल्याला बाहेरचे विषय समजू शकतात. मग स्वामी या ठिकाणी काय सांगतायत? अशी जर तुमच्या मनात तगमग झाली की मला आईला बघायचं आहे, मला त्या स्तरावर जायचं आहे, तर आपल्याला काय सांगतायत की बुद्धी ऐसी मनी तगमग होता मन झाले दूर तत्वता. मनाला तत्वतः आपण बाजूला ठेवायचे, मनाची कार्यशीलता शून्य करायची आहे. त्यानं काय साध्य होणार आहे? बुद्धीची होणी एकाग्रता चित्त जागी स्थिरावले. अंतःकरण चतुष्टय आपल्या अध्यात्मामध्ये अंतःकरण चतुष्टय सांगितलंय. मन बुद्धी चित्त अहंकार हे बाजूला गेले की आपल्याला काय अनुभव येणार आहे तो स्वामी या ठिकाणी सांगतात की बुद्धीची होणी एकाग्रता चित्त जागी स्थिरावले चित्त जागी स्थिरताची अहंकार वृत्ती गेली साची. म्हणजे चित्त एकदा शांत स्थिर झालं, बुद्धी एकदा स्थिर झाली की आपल्याला त्या ठिकाणी आत्मा अनुभूती येणार, आपल्याला स्वतःची अनुभूती येणार, आत्मतत्वाची अनुभूती येणार. शरीराला विसरणं असं आपल्याला जमलं पाहिजे. आणि ही प्रक्रिया स्वामींना रोज सवयीची होती. आत्मतत्वाला इतके ते एकरूप झालेले होते की आपल्या चरित्र भागामध्ये आपण ज्या ठिकाणी कालपर्यंत आलेलो होतो त्या ठिकाणी परमपूजनीय कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी ओंकारात देह त्यांचा विलीन केला. अशा प्रसंगापर्यंत आपलं चरित्र आलं होतं. परमपूजनीय योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजांना, परमपूजनीय कृष्णानंद सरस्वती स्वामींना आणि परमपूजनीय सौ प्रेमानंदनाथ महाराजांना सर्वांना या पद्धतीने आत्मअनुभूती आत्मसाक्षात्कार प्रत्यक्ष याची देही याची डोळा प्राप्त झालेला होता.
त्याचाच हा दाखला होता की परमपूजनीय कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी सांगून स्वामींना त्यांनी दिवस वेळ पूर्वकल्पना देऊन भाद्रपद वद्य एकादशीला 1966 साली सगळ्यांच्या समक्ष सायंकाळचं भजन संपन्न झाल्यावर 3 वेळा ओंकार म्हणून ओंकारामध्ये देह विलीन केला. स्वामी नेहमी म्हणायचे की परमपूजनीय कृष्णानंद स्वामींनी ओंकारात देह ठेवला आणि म्हणून हे ओंकार स्वरूप योगपीठासन आहे. योगपीठासनाला ओंकार यंत्र, ओंकार स्वरूप योगपीठासन यंत्र हे कृष्णानंद स्वामींच्या ओंकार समाधीचं ते प्रतीक आहे असं म्हणायचे. आपली सुरुवातीच्या दिवशी पण चर्चा झाली. सृष्टी निर्माण होताना सगळ्यात पहिल्यांदा काय निर्माण झालंय तर आकाश तत्व शब्द, आणि पहिल्यांदा जर कुठला शब्द निर्माण झाला असेल तर तो ओंकार. ओंकारातून सगळी सृष्टी निर्माण झाली हे सांगितलं जातं. ओंकारातच 3 गुण आहेत, सत्वरजतम, ज्या त्रिगुणांपासून सगळी सृष्टी निर्माण होते त्या ओंकारामध्येच हे सगळं विश्व सामावलेलं आहे. आणि त्या ओंकारालाच योगपीठासन यंत्राच्या ठिकाणी स्वामी पाहतात आणि त्याच ओंकारामध्ये कृष्णानंद सरस्वती स्वामी यांनी देह विलीन केला. आपण ज्यांचं चरित्र पाहतोय अशा परमादरणीय आईसाहेब, अतिशय लढा होता कृष्णानंद स्वामींचा. एखाद्या वडिलांचं आणि मुलीचं जसं नातं होतं अगदी त्याच पद्धतीनं अतिशय प्रेम कृष्णानंद स्वामींचं होतं. प्रत्येक वेळी ते लक्ष ठेवून असायचे. आईसाहेबांना प्रत्येक गोष्टीत त्यांची मदत असायची, मार्गदर्शन असायचं. वेळोवेळी त्यांना कुठलीही शंका आली, कुठलंही कार्य करताना काहीही अडचण आली तर एक आधार त्यांच्या समोर होता आपल्या घरामध्ये. कारण स्वामींची सातत्याने अनुष्ठानं चालू असायची. स्वामी अनुष्ठानात असले तरी व्यवहारामध्ये घरामध्ये लागणाऱ्या गोष्टींच्या संदर्भातलं मार्गदर्शन, चालू असणाऱ्या गोष्टी करताना आईसाहेबांचे नात्यानं असलेले सासरे परंतु वडिलांप्रमाणे प्रेम असणारे परमपूजनीय कृष्णानंद सरस्वती स्वामी यांनी जेव्हा समाधी घेतली त्यावेळी आईसाहेबांना ते राहावलं नाही. आणि त्या आईसाहेबांची त्यावेळची परिस्थिती त्यांनी स्वतः शब्दांकित केलेली आहे. त्यांनी रचलेलं, त्यांच्याकडनं आलेलं प्रासादिक असं जे काही भजन आहे त्याच्यामध्ये वंदिते पदकमला कृष्णानंद स्वामीला असं एक भजन आहे की वंदिते पदकमला कृष्णानंद स्वामीला, भाद्रपद वद्य एकादशी सोमवार या दिवशी जगदंबेसी विलीन झाला. काय इतुका राग आला, का सोडिले हो आम्हाला, का अमुचा त्याग केला, रमासी लागले वेड पीस, धरिली तुमची हो आजी कास, अहम ब्रह्मास्मी स्वरूपाला, वंदिते पदकमला कृष्णानंद स्वामीला. आईसाहेब या पदामध्ये काय उल्लेख करतायत? प्रत्यक्ष अहम ब्रह्मास्मी असं ज्यांचं स्वरूप त्यांनी प्राप्त केलंय, प्रत्यक्ष जगदंबेसी विलीन झालेले आहेत. सोमवार भाद्रपद वद्य एकादशी तुम्ही गेलात, पण असा काय राग आला की आम्हाला सोडून गेलात, असं काय आमचं चुकलं की तुम्ही आम्हाला सोडून गेलात, आमचा त्याग तुम्ही केलात. त्यावेळेला दृष्टांत देऊन स्वामींनी आईसाहेबांची सांत्वना केली आहे. रमासी लागले वेड पीस, धरिली तुमचे हो आजी कास. आणि ते सांत्वना झाल्यावर आईसाहेब म्हणतायत धरिली तुमची हो आजी कास, अहम ब्रह्मास्मी स्वरूपाला. ज्या ब्रह्मस्वरूपाला स्वामी स्वतः प्राप्त करून घेतलेला आहे, ज्या ओंकार स्वरूपात ते विलीन झालेले आहेत, ज्या जगदंबेच्या स्वरूपात ते विलीन झालेले आहेत, त्या पदाची कास आता आम्ही धरून पुढचं आमचं कार्य करू असं आश्वासन या पदाच्या, या भजनाच्या, या अभंगाच्या माध्यमातून आईसाहेब कृष्णानंद सरस्वती स्वामींना
करतायत. अतिशय क्रमाने आपण चरित्र पाहत आलेलो आहोत. अनुष्ठानानंतर अनुष्ठानं झाली आहेत. सगळ्यात मोठं असं अनुष्ठान मृतदीक्षा संस्काराचं संपन्न झालं. त्यानंतर वर्षभराच्या आतच कृष्णानंद स्वामींनी समाधी घेतली. ते ओंकारात विलीन झाले. आता एकदम घर सुनं सुनं रिकामं वाटायला लागलंय. मुलांच्या सोबत मुलांना मार्ग दाखवायला, मुलांशी काही वेळ त्यांच्यासोबत, काही त्यांना शिकवायला, काही वेळ त्यांना सांभाळायला, अशा पद्धतीने कृष्णानंद स्वामी होते. गोठ्याची पूर्ण व्यवस्था, गोसेवा सगळं स्वामी बघायचे. एकदम त्या समाधीनंतर सगळ्या गोष्टी आईसाहेबांवर येऊन पडल्या. स्वामींनी पण त्यात हळूहळू लक्ष घालायला सुरू केलं. उभयतांनी घरचा प्रपंच काही काळ सुरळीतपणे सुरू ठेवला. पण अचानक आलेलं ते दुःख, आता त्या क्षणाला काहीतरी अनुष्ठान आपण करायला हवंय. अनुष्ठान केलं म्हणजे आपलं व्यवहारापासून मन दुसरीकडे जाईल आणि आई भगवती आपल्यावर कृपा करेल. आणि हा जो काही एक शोक काळा आपल्याला आलेली आहे, लक्षात घ्या, प्रत्यक्ष ब्रह्म साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, आत्मा अनुभूती जरी स्वामींनी आईसाहेबांनी घेतलेली होती तरी ते या देहाच्या स्वरूपात होते. आपण रामायणात सुद्धा जर का बघितलं तर प्रत्यक्ष भगवंताचा अवतार प्रभू श्रीराम. पण सीता मैया ज्या वेळेला लंकेत रावणाने नेलं त्यावेळेला ते सुद्धा शोक स्थितीत काही काळ होते, हे वर्णन आपण वाचतो. त्यामुळं व्यवहाराप्रमाणे आचरण, कारण आपण देहात असतो तोपर्यंत ती बंधनं, त्या पद्धतीनं आपल्याला आचरण हे व्यवहार्य असतं. त्यानुसार ते सहजपणे केलं जातं. अगदी त्यालाच अनुसरून कृष्णानंद सरस्वती स्वामींच्या समाधीच्या नंतर काय काय नेमका आदेश आला, कशी उपासना आली, ते आपल्याला या पुढच्या अध्यायामध्ये क्रमाने जाणून घ्यायचं आहे. 5व्या अध्यायाच्या आपण समाप्तीपर्यंत काल येत होतो. दृष्टांती स्वामी सांगती एक भावे, आता सद्गुरु आज्ञेत राहावे, आम्हासी आता निर्गुणात पहावे, उभयतांसी आणिक बहुत कार्य असे. तुम्हाला दोघांना अजून खूप कार्य करायचं आहे, कृष्णानंद स्वामींनी सांगितलंय. तेच आता ध्यानामध्ये धरलंय. माऊली ऐकून अस्वस्थ जाहली, काही क्षणातच स्वस्थता आली, स्वामी चरणी लीन जाहली, उभयता स्वामी नित्य मार्ग दाविती. प्रेमानंद माऊलीचा संसार वाढला, अमर्याद शिष्य मेळा जमू लागला, सर्वांशी पुत्रवत लळा लागला, सकल शिष्य आई साहेब म्हणू लागले. दुःख विसरायला काहीतरी निमित्त पाहिजे. त्यामुळं परमार्थाच्या वेगवेगळ्या पूजन करणं, वेगवेगळ्या पद्धतीने शिष्य मंडळी जी येतील त्यांच्या मदतीनं वेगवेगळी उपासना करणं, असा क्रम त्या ठिकाणी चालू होता. येणारे सगळी मंडळी त्यांना आई साहेब म्हणू लागली. आई साहेब नवारणो मंत्र जो आहे त्याच्यामधलं जे बीजमंत्रापैकी पहिला जो मंत्र आहे ऐम, त्याच्यामध्ये आई असा जो शब्द आहे त्याचा संबंध आपल्या आई मराठीतला जो शब्द आहे त्याच्याशी आहे. त्याच्यामुळं आई असं आपण वारंवार म्हटल्यानंतर एक प्रकारे ती बीजसाधना, बीजरूपी साधना आपल्याकडनं होत असते. त्याच्यामुळं आई असंच म्हणणं योग्य आहे. पुढच्या पिढीमध्ये आपल्याकडनं हाही संस्कार आपण आठवणीनं देऊयात. साहेब हा तसा पुढारलेला किंवा अलीकडच्या काळातला शब्द वाटतो, पण साहेब अशी म्हणण्याची पद्धत कशी रूढ झाली किंवा त्याचा अन्वयार्थ कसा लावावा, एका कीर्तनकारांनी खूप त्याचा अर्थ सुंदर लावला. एक गोष्ट छोटीशी. एका गावामध्ये आजोबा आणि नातू चालले होते रस्त्याने आणि एक चोर पकडून त्याला 4-5 शिपाई 6 शिपाई असे त्याच्या भोवती बंदिस्त आहेत. त्याला धरून एक चोर त्या ठिकाणी उभा होता. त्याच्या भोवती 6 सैनिक होते आणि ते त्याला पकडून घेऊन जात होते. तो मुलगा लहान होता. त्याने आजोबांना विचारलं, हे काय आहे?
त्यांनी हे पहिल्यांदाच बघितलं होतं की असं कोणीतरी एका जणाला घेऊन जात आहे. हे कोणाला घेऊन जात आहे? त्याला असं वाटलं की ते कौतुकाचं काम आहे काहीतरी. आजोबांनी सांगितलं, अरे तो चुकीचा वागलाय माणूस, त्याच्यामुळं त्याला शिक्षा करायला ते 6 लोक घेऊन चाललेत. ते सैनिक आहेत. दुसऱ्या दिवशी तेच आजोबा आणि नातू जात असताना त्या नगराचा राजा रस्त्याने चालला होता. तो डौलदारपणे चालला होता आणि त्याच्या भोवती त्याचे 6 अंगरक्षक उभे होते. त्यांना बघून तो मुलगा आजोबांना म्हणाला, आजोबा कालच्यापेक्षा मोठा चोर आलाय. आजोबा म्हणले, काय म्हणतोयस? ते पहा म्हणे समोरून येतोय. अरे चोर नाही, ते राजे आहेत. आजोबा तुम्हीच सांगितलं ना काल 6 सैनिक काल घेऊन जात होते, हा जरा भरजरी वस्त्रामध्ये दिसतोय म्हणून मी म्हणलं हा मोठा चोर चाललाय. ते म्हणले, आजोबा तसं नाहीये बेटा, हे जे त्याच्या भोवती 6 लोक उभे आहेत ना, ते त्याचं रक्षण करायला उभे आहेत. ते त्याच्या ताब्यात आहेत, ते त्याला इजा करणार नाही आहेत. 6 लोकांनी त्या चोराला घेऊन जात होते. हा जो आहे ना मध्ये तो राजा आहे, तो या 6 लोकांना तो घेऊन जातोय. तसं आपलं आहे. 6 जे षड्रिपू आहेत ना आपले, ते आपले सामान्य लोकांना ते आपल्याला घेऊन जात असतात. आपण चोर आहे, आपण चुका करतो, ते 6 षड्रिपू आपल्याला घेऊन जातात. आणि जो त्या 6 ऐब गाजवतो, म्हणजे त्यांच्यावरती सत्ता गाजवतो, तो साहेब, तो राजा. अशा 6 षड्रिपूंवरती सत्ता गाजवणारा असा तो साहेब, आपण या ठिकाणी आई साहेब असं म्हणतोय. ती एक प्रकारे त्यांना मिळालेली बिरुदावली आहे. त्यांच्या सगळ्या या प्रवासामध्ये माय माऊली, जगज्जननी, आई साहेब व्यवहारामध्ये. आणि या सगळ्या त्यांच्या आत्तापर्यंतच्या चरित्राकडं, या चरित्राची पुढची ओवी खूप महत्त्वाचा बिंदू सांगते. बल्लाळ कुटुंबातून रमेचे येणे, रमेचे पुढे रमाबाई होणे, आता सर्वांनी आई साहेब म्हणणे, सर्व सद्गुरूंची लीला असेही. ही सगळी लीला होती. सुरुवातीलाच आपण बघितलंय, भगवान श्री दत्तात्रेयांनी असं ठरवलेलं आहे की आता या सांप्रत काळामध्ये संसारातून परमार्थ गाठणारी नाथ परंपरेमध्ये एक आदर्श स्थिती आपल्याला निर्माण करायची, आणि त्याच्याकरता अवतार कार्य आता होणं अपेक्षित आहे. आणि त्या अवतार कार्य करण्याकरता मृत दीक्षा संस्कार संपन्न झालाय. आणि हरिहरंदनाथ आणि प्रेमानंदनाथ महाराज यांची ही कथा आपण यांच्या पद्धतीने पुढे ऐकतोय. या सगळ्या घटनांना आपण लीला म्हणून बघितलं पाहिजे. आपण त्यांच्या अवतीभोवती असताना आपल्याला या गोष्टी कळत नाहीत. आजचा हा सुद्धा अयोध्यचंडीचा हा भव्य दिव्य कार्यक्रम, काल येऊन गेलेले बुवा म्हणतात, अरे इथं तर स्वतंत्र साम्राज्य उभं केलंय तुम्ही, इतिहासात नक्की नोंद होईल असा कार्यक्रम आहे. आज आपण इथं वावरतोय, आपल्याला काही कळत नाही. आपल्याला वाटतंय आलोय, बसलोय, खातोय, प्रसाद घेतोय, चाललोय. पण जेव्हा आपण मागं पाहू तेव्हा कळेल, अरे बापरे असा मोठा कार्यक्रम झाला आणि त्याच्या आपण सहभागी होतो. असंच आई साहेबांच्या आणि स्वामींच्या काळामध्ये लक्षचंडी सोहळा संपन्न झाला. त्याची पार्श्वभूमी पण आपल्याला हळूहळू या चरित्रामध्ये आता पुढे बघायची. ही सगळी लीला कशी घडत गेली, तर सगळी सद्गुरूंची लीला. साधनेतील साधली उच्च स्थिती, पुढेही असे परमार्थातील गती, गोदावरी प्रदक्षिणा केली कोण्या रीती, जाणूया पुढील अध्यायी भक्तिभावे. सद्गुरूंच्या लीलेनुसार कार्य पुढं चालू आहे. साधनेमधली उच्च स्थिती प्राप्त केली आहे. परमोच्च स्थिती कुठली? आपण म्हणतो 10वी झाली की 12वी, 12वी झाली की डिग्री, डिग्री झाली की पोस्ट ग्रॅज्युएशन, नंतर काय PhD, अजून डबल PhD, टिबल काय असतील सगळं शिक्षण. त्याच्या पलीकडे आपण काय शिक्षण घेणार आहे? 30-35चं वय झालं की नको वाटतं शिकायला. पण परमार्थातली सर्वोच्च स्थिती, अहम ब्रह्मास्मी स्वरूपाला प्राप्त करणं, ते प्राप्त झालेलेच होते. पण बाह्य स्वरूपामध्ये जगामध्ये आदर्श उभा करणं ही सोपी गोष्ट नाहीये. ते अवतार कार्य आहे.
ते कसं झालं तर त्या पद्धतीने आता गोदावरी प्रदक्षिणा केली. कोण्या रीती हे पुढच्या अध्यायात मृत दीक्षा संस्कार वर्णन करणारा हा 5वा अध्याय या ठिकाणी समाप्त करून अध्यायात आपण प्रवेशित होतोय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री रेणुकायै नमः, श्री गुरुभ्यो नमः. नमन नमन हे सिद्धिविनायका, नमो तैसीच माता अंबिका, बळासी द्यावे आता आणि का कथा विस्तार करण्यासी बा. गोष्टी खूप छोट्या 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 होत्या. महाराज परमपूज्य सद्गुरू अप्पा महाराज, परमपूज्य सद्गुरू नाना महाराज यांच्याकडनं थोडं 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 श्रवण करायचा जो योग येत होता, त्यातनं महाराजांनी एवढ्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्या सूत्रबद्धतेने सगळ्या मांडताना त्या सगळ्याच्या सगळे येणं हे कदाचित शक्य होईल असं वाटत नव्हतं. त्यांना शब्दांचं रूप प्रत्येक वेळी मिळेलच असं वाटत नव्हतं. काही वेळेला हे चरित्र लिखाण होत असताना थांबावं लागत होतं. महाराजांच्या कृपेची वाट बघावी लागत होती. आणि म्हणून या ओवीमध्ये आहे की हे सिद्धिविनायका, हे अंबिका माते, बळासी द्यावे आता आणि का, या कथेचा विस्तार करायला आपणच आता बळ द्यावं. मागे जाणले मृत दीक्षा संस्कारासी, सद्गुरु कृपे साधले नाथ परंपरेसी, आज्ञा मागती पुढील साधनेसी, स्वभावे कृपावंत थोर सद्गुरुनाथ. काय ओवी आहे की आता मृतदीक्षा संस्कार झालेत आणि पुढची आज्ञा मागितली आहे सद्गुरूंना. आणि सद्गुरू काय म्हणाले, बास आता खूप झाली साधना. अजिबात नाही. ते स्वभावे कृपावंत, स्वभाव स्वतःचा असा एक भाव असतो आणि तो स्वभाव सद्गुरूंच्या ठिकाणी एकच आहे, कृपा कृपा आणि कृपा. दुसरं ते काहीच करू शकत नाही. आपल्याला ते रागावले तरी त्यांची ती आपल्यावर कृपाच असते. आपल्याला त्यांनी काही प्रेमाने दिलं, रागावून दिलं, सहजपणे दिलं, जाणीवपूर्वक दिलं, कारण ते परब्रह्म तत्वाचं मूळ रूप असतात. त्याच्यामुळं ते स्वभावाने फक्त आणि फक्त कृपाच करू शकतात. त्याच्यामुळं सद्गुरुनाथांनी सांगितलेल्या गोष्टीवरती आपण अगदी अंधश्रद्धा ठेवायला हरकत नाही. जर तुमची खरी श्रद्धा भगवंतावर सद्गुरूंवर असेल तर त्यांचं वाक्य हे आपल्याकरता ब्रह्मवाक्य, त्याच्या पलीकडे दुसरं काही असूच शकत नाही. आमच्या घराच्या जवळ एक सद्गृहस्थ राहत होते, आता नाही येत ते. परमपूजनीय भगवान श्री श्रीधर स्वामी, सज्जनगडावरचे राहणारे रामदास स्वामींचे अनुग्रहित शिष्य, अलीकडच्या काळात झालेले. प्रत्यक्ष समाधीमधून समर्थ रामदास स्वामींनी प्रगट होऊन त्यांना अनुग्रह दिला आणि त्यानुसार त्यांचं सगळं मार्गक्रमण पुढं झालं. अशा श्रीधर स्वामींचे ते सद्गृहस्थ जे माझ्या जवळ राहत होते ते सत्शिष्य होते. त्यांचं वय झालेलं होतं 70-75च्या पुढे, 80च्या आसपास असतील. ज्या वेळेला मी दवाखाना सुरू केला, अगदी नवीन नवीन दवाखाना असताना फारशी रुग्णांची वर्दळ नसायची आणि ते आजोबा मागच्याच बाजूला राहायचे. ते कायम घराच्या दारातनं, दवाखान्याच्या दारातनं जायचे आणि जाता येता त्यांना दवाखान्याच्या दारात गर्दी नाही आहे, कोणाची पादतरणं नाही आहेत म्हटलं की आवर्जून ते गेट वाजवायचे. आहे का डॉक्टर, कुणी नाही आहे, येऊ का, या. ते येऊन बसायचे. आठवड्यातनं एकदा तरी त्यांची चक्कर व्हायची. आणि आले की अडचण अशी होती की त्यांना ऐकायला अजिबात येत नव्हतं. त्याच्यामुळं ते आले की फक्त श्रवण भक्ती असायची. आणि एखाद्या व्यक्तीचं म्हातारपण, वृद्धापकाळ आदर्शवत कसा असावा हे मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. ते फक्त बोलायची एकच गोष्ट, सद्गुरू श्रीधर स्वामी, सद्गुरू श्रीधर स्वामी, सद्गुरू श्रीधर स्वामी, दुसरं काहीच नाही. म्हणजे मी कधीही श्रीधर स्वामींच्या बद्दल ऐकलेलं नव्हतं, मला त्यांच्याबद्दल काहीही वाचलेलं नव्हतं. पण त्या आमच्या सद्गृहस्थ जे कोणी आजोबा होते त्यांच्या कृपेमुळं त्यांचं संपूर्ण चरित्र मला माहिती झालं. पुढं 2-2.5 वर्ष ते माझ्याकडे अशा क्रमाने येत होते, ते जाईपर्यंत 2-3 वर्ष. काय अवस्था होती, फक्त सद्गुरुमय. आणि त्यांनी मला असं सांगितलं, डॉक्टर मी सगळा अभ्यास केलाय, मी
सगळी पुराणं वाचून काढली आहेत, उपनिषद सगळ्याच्या नोट्स टिपणं काढली आहेत मी माझ्याकडं, पण डॉक्टर सांगतो अनुभवाने बाकी भानगडीत पडू नको, बाकी काही करू नको, फक्त गुरुमंत्र, बाकी काही भानगडच ठेवू नको म्हण डोक्यात. सगळ्यात सर्वश्रेष्ठ जर कुठली गोष्ट असेल तर ती गुरुवाक्य प्रमाण गुरुमंत्र, गुरुमंत्राचा अनुष्ठान, दुसरं काहीच नाही. म्हणजे ज्या व्यक्तीचं 80व्या वर्षी ती स्थिती आपण पाहतो. आता अनेक वयस्कर लोक आमच्याकडे येतच असतात औषधाला, त्यावेळेला व्यवहारात स्वतःच्या तक्रारी सांगणारेच जास्त असतात. त्या आजोबांना ऐकायला येत नव्हतं तरी ते हेच सांगायचे, सद्गुरूंनी बरं केलंय, प्रपंचातनं मोकळं केलंय, कोणी काही बोललं तरी कळतच नाही मला. म्हणजे जे मिळालंय त्यात समाधानी, आणि जे काही आठवतंय ते फक्त सद्गुरू, दुसरं काहीच नाही. सद्गुरू सद्गुरू म्हणजे आदर्श वाटावा अशी स्थिती, ह्याला कृपा म्हणतात. आणि ही जी कृपा आहे ही आपल्याला या ठिकाणी स्वामींच्या आणि आईसाहेबांच्या बाबतीत बघायला मिळते की स्वभावाने कृपावंत असे सद्गुरू सिद्धनाथ महाराज त्यावेळेला मार्ग दाखवते झाले. पुढच्या ओवीत स्वामींना जो उपदेश मिळालाय, हरिहरानंद स्वामी मागती आदेश, सद्गुरू सिद्धनाथ देती उपदेश, पुढील साधना फिरुनी प्रदेश, गोदावरी परिक्रमा करण्यास सांगती पहा. गंगे समान पवित्र प्रेमानंदी आई, सद्गुरू आज्ञा होताच करीती घाई, मुलांसह यात्रेस जाणे पायी, सुसज्जता सर्व करवून घेई सत्वर. पूर्वतयारी करायला सांगितली स्वामींनी. आदेश आलाय, सद्गुरूंचा आदेश आलाय की आपल्याला आता परिक्रमा करायची आहे. गोदावरी मातेचा उगम आहे त्र्यंबकेश्वरला आणि तिचं सागरामध्ये मिळते बंगालकडे. पण तिचं जे वर्णन आहे, तिचं संपूर्ण देह म्हणून जे वर्णन आहे, तर नांदेडच्या जवळचं जे स्थान आहे त्या ठिकाणी नाभी स्थान सांगितलं जातं गोदावरी मातेचं. तर मूळ उगमापासून तर नाभीपर्यंत अशी नाभी प्रदक्षिणा गोदावरी मातेला करण्याचा आदेश सद्गुरू सिद्धनाथ महाराजांनी स्वामींना आणि आईसाहेबांना दिला. बरं नुसता दिला नाही, सांगितलं सहकुटुंब जायचंय. बरं नुसतं सहकुटुंब जायचंय असं नाहीये. पुढची ओळ काय आहे? पितृतर्पण करणे नियमाने, आई भगवतीसी षोडशोपचारे आळवणे, ग्रामस्थांसी कीर्तन महाप्रसादे तोषविणे, ऐसा नित्यक्रम सहकुटुंब चाले गोदातीरी. काय काय करायचंय? सगळ्यांनी सोबत जायचंय, पायी जायचंय, सोबत बैलगाडी घेऊन त्याच्यामध्ये शिधा जे लागणारं साहित्य आहे ते घेतलेलं आहे. काय वय असणार आहे? 52 सालचा नाना महाराजांचा जन्म, 57 सालचा आप्पा महाराजांचा जन्म, 59 सालचा बाई आत्याचा म्हणजे अन्नपूर्णाबाईंचा जन्म. काय वय असणार आहे? ही साधारण घटना आहे 67 सालातली. 8, 10 आणि 13, 14 अशी वय. त्यांना घेऊन पायी जायचंय. जवळपास 1.5 वर्ष ही प्रदक्षिणा चालली आहे. क्रम काय सांगितलाय? प्रत्येक गावाला थांबायचंय, उजव्या हाताला दक्षिण हस्ते गंगा मैया आपल्याला ठेवायची आणि क्रम चालायचा आहे. प्रत्येक गावात जिथं मुक्काम होईल तिथं पितृतर्पण करायचंय. कृष्णानंद स्वामींच्या समाधीच्या नंतर आलेला हा आदेश आहे. पितृ ऋणातून मुक्त होण्याकरता तर्पण विधी दर मुक्कामी करायचा आहे. नुसतं एवढंच नाहीये, अंबाबाईची महापूजा आहे, षोडशोपचार पूजा रोज, नैवेद्य अंबाबाईला. बरं फक्त अंबाबाईला नाही, सोबतची जी काही 4-8 मंडळी होती शिष्य ते पण, गावात सगळ्यांना निमंत्रण, पूजेला या, प्रसादाला या, कीर्तन करायचं, संध्याकाळी प्रवचन करायचं. एक श्लोक घेतला की त्या आपण अख्खी पोथी 8 दिवसात संपवण्यासाठी प्रयत्न करतोय. एका श्लोकावर स्वामी 8-8 दिवस प्रवचन करायचे, फक्त एका श्लोकावर. अशा पद्धतीनं जी दिनचर्या आहे ही ठेवायला सांगितली आहे. आणि ती सांगितली म्हणल्यावर तयारी किती करावी लागणार निघायच्या आधी? ती तयारी सगळी आईसाहेबांनी करायची आहे. काय काय लागेल? आता जेव्हा हा आयुक्त चंडी ठरला त्यावेळेला परमपूजनीय आईसाहेब, गिरिजा माता
यांच्यासोबत तुम्ही जर कोणी आपल्यातल्या भक्तमंडळींपैकी काही बसले असतील किंवा ऐकलं असेल तर त्यांच्या डोक्यात ते लगेच सगळं चक्र सुरू होतं. खालच्या स्वयंपाकघरात किती लागेल, कोठी घरात हे लागेल, ते आणावं लागेल, असं लागेल, इतक्या प्रमाणात लागेल, इकडं हे कमी लागेल, इकडं हे जास्त लागेल. आता इथं तर उठून संसार सगळा प्रदक्षिणेच्या घरापासून लांब जायचं होतं. काय 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 घेऊन जायचं त्या पद्धतीने, मुलांचं काय, खाण्याचं काय, पिण्याचं काय, सगळं साहित्य आईसाहेबांनी घेतलं. ही दक्षता आईसाहेबांमध्ये खूप प्रचंड होती. गुरु आज्ञा आली की तिथं प्रश्न संपले. का करायचं, कशाला करायचं, मी पण आलंच पाहिजे का, हे घ्यायचं का, ते घ्यायचं का, अजिबात नाही. निघायचंय, सगळ्यांना जायचंय, काय काय घ्यायचंय यादी करून सामान घेतलं, साहित्य भरलं. आणि हे करणाऱ्या ज्या आईसाहेब आहेत त्यांना या ठिकाणी एक आवर्जून विशेषण आलेलं आहे, गंगे समान पवित्र प्रेमानंदी आई. या शब्दावरती एक मला उदाहरण दाखला सांगण्यापासून राहवत नाहीये. खरं तर आज परमपूजनीय अंमळनेरकर महाराज येणार असल्यामुळे आपल्याला अवधी थोडा कमी आहे, पण एक दाखला मुद्दाम सांगतो. परमपूजनीय स्वामी म्हणजे परमपूजनीय रामकृष्ण परमहंस ठाकूरजी आणि परमपूजनीय आईसाहेब म्हणजे परमपूजनीय शारदा माता. ही तुलना आपण तुलना म्हणून करायची नाहीये, पण अभ्यासाकरता जर आपण दोन्ही चरित्र जर एका बाजूला ठेवून अभ्यास केला, विचार केला, चिंतन केलं, इतकं साधर्म्य आहे. शारदा माता ज्या होत्या त्यांच्या बाबतीतला एक प्रसंग सांगायचा आहे म्हणून मी हे सांगतोय की जर आपण चिंतन केलं तर लक्षात येतं, जसे स्वामी तसे रामकृष्ण परमहंस, जशा शारदा माता तसे प्रेमानंदी आईसाहेब. शारदा मातांच्या बाबतीतला घडलेला छोटासा प्रसंग की त्यांच्या एका शिष्याला, त्या घरात बसलेल्या होत्या त्यांच्या, आणि त्या शिष्याला काही अनुष्ठान बहुतेक दिलेलं होतं आणि तो दुसऱ्या बाजूनी त्या अनुष्ठानाच्या ठिकाणी जायच्या ऐवजी रस्त्याने येताना त्याला काहीतरी अशौच म्हणजे काही मृत झालेल्या व्यक्तीचं अंत्यविधी किंवा अशा काही प्रसंगाला त्याचा स्पर्श चुकून झाला आणि तो जरा असा अस्वस्थ झाला. त्या अस्वस्थतेत त्याने घरात प्रवेश केला, म्हणजे त्या आश्रमात त्यांच्या, आणि त्या अस्वस्थतेत त्यांनी एक गोष्ट सहजपणे आता परत आंघोळ करावी लागेल म्हणजे असं वैताग व्यक्त केला की आता पुन्हा नदीवर जा, स्नान करा, परत या. अशौचचा स्पर्श झाला म्हणून आईसाहेबांना लक्षात आलं की त्याला आता ऑलरेडी सकाळपासून उशीर झालेला असणार आहे, तर मग आता तो कंटाळला असेल. तर माताजी, शारदा माता ज्या होत्या त्यांनी त्याला एकाच वाक्यात तो विषय सगळा त्याचा संपवला. अरे काही आवश्यकता नाही तिकडं जायची, ये मला हात लाव फक्त आणि लाग तुझ्या अनुष्ठानाला. किती गंभीर आणि महत्वाचं वाक्य आहे. गंगा स्नान करायला जायची गरज नाहीये, नदीवर जायची गरज नाहीये, मला हात लाव, तुझं सगळं अशौच काय हे ते सगळं निघून जाईल, अनुष्ठानाला तू मोकळा. स्वामींच्या आणि सद्गुरूंच्या आणि आईसाहेबांच्या ठिकाणी हे पावित्र्य, गंगे समान पवित्र असं हे चरित्र आहे. आणि या चरित्राचं स्मरण करताना पुढचा टप्पा आहे की अशा पद्धतीने त्यांनी त्यांची दिनचर्या ठेवून गोदावरी परिक्रमा जी सुरू केली, त्या परिक्रमेमध्ये एक वेगळा अनुभव आला. तो पुढच्या 2 ओव्यांमध्ये आलेला आहे. एका ग्रामी आला अनुभव, निधीचा जाहला किंचित अभाव, भक्ता नियमे सहकारी तो देव, दूरग्रामीचा भक्त धन पाठविता जाहला. गंमत अशी झाली की नियम होता की गावातल्या सगळ्यांना आपल्याला अन्नदान करायचं. गावातून जाता जाता त्या गावामधले काही स्वेच्छेने लोक अन्नधान्य आणून द्यायचे, काही जण त्या ठिकाणी मदत करायचे आणि सोबतचा शिधा होता. असं करता करता एका गावाच्या ठिकाणी असा प्रसंग आला की त्या गावामध्ये जो काही शिधा त्या ठिकाणी उपलब्ध होता तो शिधा खूप कमी प्रमाणात आहे असं लक्षात आलं. जवळ निधी सुद्धा शिल्लक नव्हता. गंगाजळी
मग आता काय करायचं असं म्हणून स्वामी आणि आईसाहेब जिथं सगळी मंडळी थांबली होती गोदावरीच्या काठी त्याच्यापासून थोडंसं बाजूला जाऊन एका झाडाखाली चिंतेच्या स्थितीत बसलेले होते. आता काय करूयात, आजचा महाप्रसाद करताना शिधा कसा मागूयात, कारण पैसे तर जवळ नाहीत आणि लोकांनी स्वतःहून दिलं नाही तर मागायचं नाही. कसं करूयात, काय करूयात असं चिंतन त्यांचं चालू आहे. सद्गुरू काहीतरी करतील असं त्यांची चर्चा चालू आहे. इतक्यात पोस्ट खात्यामधलं व्यक्ती, पोस्टमन आजच्या भाषेमध्ये, त्या ठिकाणी त्या गावात विचारता विचारता आला, ते सोनईचे जोशी आलेत का, सोनईचे कोणी आहेत का. ग्रामस्थांना लक्षात आलं की कोणती तरी सकाळी दिंडी आलेली आहे. त्यांनी त्यांना सांगितलं आहेत. तो शोधत शोधत तिथपर्यंत आला नदीच्या काठावर, गोदावरीच्या काठावर. त्याने काठावरती येऊन विचारणा केल्यावर समजलं महाराज पलीकडे बसलेत. तो जवळ गेला, जोशी तुम्हीच का. ते म्हणे हो, तुमच्या नावाने ही मनी ऑर्डर आली आहे म्हणे. मनी ऑर्डर, कोणत्या तरी भक्ताचं नाव होतं, त्याचं नावही स्वामींच्या लक्षात नव्हतं. त्याने जी काही मनी ऑर्डर होती जे रक्कम काढून दिली आणि तो निघून गेला. झालं, जय जगदंब. त्या दिवशीचा महाप्रसादाचा प्रश्न सुटला. म्हणजे असे अनेक प्रसंग त्या पूर्ण प्रवासामध्ये दररोज वेगवेगळ्या पद्धतीने येत होते. कुठं असं झालं की स्वतःहून 4 आजूबाजूच्या घरातले लोक मदतीला येऊन बसायचे. आम्ही स्वयंपाक करतो, आम्ही मदत करतो, आम्ही शिधा आणतो, आम्ही भाज्या आणतो, असं प्रत्येकाने देव करायचे. आणि असं करत 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 ती पूर्ण प्रवरा संगम पासून सुरू करून नांदेड पासून पुन्हा प्रवरा संगम, पुन्हा त्र्यंबकेश्वर, पुन्हा प्रवरा संगम आणि प्रवरा संगमच्या मुक्कामी ह्या सगळ्या गोदावरी प्रदक्षिणेचा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी संपन्न झाल्या. परिक्रमेत घेतली प्रत्यक्ष अनुभूती, जोडली अनेक शिष्यांची नाती, आई अण्णा सकल प्रेमे म्हणती, भक्ती योग प्रारब्धाने जुळून येई सहजी. असं म्हणतात की जन्मोजन्मी प्रत्येकाचे गुरु तेच असतात. देहाने जरी ते भिन्न असले तरी आपला म्हणजे प्रत्येक जीवाचा उद्धार होईपर्यंत आपले जे जन्म होतात त्या प्रत्येक जन्मामध्ये तेच गुरु आपल्याला मार्ग दाखवायला येतात. मग स्वामींकडनं पूर्वीच अनुभव असलेले पण आता जीवदशेमध्ये अडकलेले असे आपल्यासारखे अनेक भक्त त्यांच्या अवतार कार्याची वाट बघत होते जणू. आणि म्हणूनच सद्गुरूंनी अशी आज्ञा केली होती की ते आता प्रदेश फिरायचा आहे तुम्हाला. आता सोनईतलं अनुष्ठान झालं, आता बाहेर पडा. आणि बाहेर पडताना मग त्यांची जी प्रदक्षिणा सुरू झाली त्यावेळी गावोगावी अनेक शिष्यांचा समुदाय जोडला गेला. त्या शिष्यांच्या प्रारब्धात होतं सद्गुरूंची प्राप्ती. आणि त्या योजनेनुसार सद्गुरू प्रत्येक गावी त्या ठिकाणी जाऊ लागले. वेदशास्त्र संपन्न श्री राम काका काटकर आपल्या इथे सध्या रोज येत आहेत. आपल्या ज्येष्ठ गुरुबंधूंपैकी ते आहेत प्रवरा संगमचे. ही पोथी जेव्हा संपन्न झाली तेव्हा प्रकाशन होण्यापूर्वी काही जणांना ज्यांना वाचून दाखवण्याची इच्छा होती आणि त्यांना ती वाचून दाखवली, त्यात रामकाकांनाही ती वाचून दाखवली. त्यात त्यांनी या ओवीचा संदर्भ देऊन सांगितलं. या ओवीत असा शब्द आलाय की परिक्रमेत घेतली प्रत्यक्ष अनुभूती, जोडली अनेक शिष्यांची नाती. ते म्हणाले की या परिक्रमेच्या दरम्यान जोडलेल्या शिष्यांपैकीच आम्ही एक आहोत. त्या परिक्रमेतच त्यांचा पहिला परिचय झाला आणि तिथून पुढे मग त्यांचा प्रवास इतका घट्ट झाला की स्वामींच्या दीक्षेच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात सगळ्यात जवळचे शिष्य म्हणून रामकाकांना गौरवण्यात आलं. नवे पुढे येणाऱ्या आईसाहेबांचं जे अनुष्ठान होतं त्या अनुष्ठानात सुद्धा ते स्वतः सहभागी होते. असे अनेक शिष्य प्रत्येक सगळे अनेक हजारो लोक आहेत की ज्यांच्याशी संपर्क झाला, ज्यांच्या घरी स्वामींचं आईसाहेबांचं जाणं झालं. सगळेजण त्या ठिकाणी प्रेमाने जवळ येत होते. सगळ्यांना असं वाटत होतं की महाराजांचं आईसाहेबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण सगळ्यांवर त्यांचं तेवढंच प्रेम असायचं, तरीही ते न संपणारच होतं. आई आणि अण्णा असंच ते प्रेमाने म्हणायचे सगळेजण. अण्णा महाराज, आई महाराज किंवा आई म्हणायचे.
गोदावरी परिक्रमा संपन्न झाली. हरिहरानंद स्वामींची कीर्ती पसरली. सोनई क्षेत्राची महती सर्व दूर गेली. रेणुकेचा दरबार म्हणू लागले. ही जी गोदावरीची परिक्रमा आहे ती संपन्न झाल्यामुळं त्या पूर्ण क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी परिक्रमा झाली ते प्रत्येक जण ओळखू लागले, अरे खूप मोठी विभूती आहे बरं का. हरिहरानंद महाराज, प्रेमानंदीनाथ महाराज, आईसाहेब खूप मोठे विभूती आहेत, आपण गेलं पाहिजे. मग त्या लोकांना ओढ लागायला लागली. त्या लोकांचं येणं जाणं सुरू झालं. लोक नित्यक्रमाने स्वतःच्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवायला, नवरात्रात दर्शन घ्यायला, गुरुपौर्णिमेला दर्शनाला लोक उद्धार होण्याकरता अनुग्रह मागायला लागले. स्वामी सगळ्यांना अनुग्रह देऊ करत होते आणि शिष्यत्व बहाल करत होते. उद्धार होण्याची ही प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झाली. रेणुकेचा दरबार सगळेजण त्या ठिकाणी म्हणू लागले. अशा वेळेला आईसाहेबांची स्थिती होती, संगोपन मुलांचे सुयोग्य करणे, दरबारी पूजनाची तयारी ठेवणे, येणाऱ्या भक्तांची महाप्रसाद देणे, प्रेमानंदी आई व्यवस्था ठेवी आनंदे. खरोखरी अन्नपूर्णा प्रेमानंद माऊली, प्रत्येक पदार्थ अमृतत्व ल्याली, प्रसादे शिष्यांशी तृप्ती मिळाली, संसारातील आदर्श जगा दाविती पहा. काय परिस्थिती निर्माण झाली आहे बघा, की अनेक लोक येत आहेत. सद्गुरू सिद्धनाथ महाराजांचा संचार व्हायचा. सकाळी स्वामींना संचार अवस्थेमध्ये सद्गुरू सिद्धनाथ महाराज आदेश करायचे, आज 50 लोकांचा स्वयंपाक करा, आज 100 लोकांचा स्वयंपाक करा. वास्तविक तेव्हा 10 ते 15 लोक आश्रमात असायचे. पण स्वयंपाक करायची आज्ञा आली की आईसाहेब तसं करायच्या आणि संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत तेवढी संख्या आलेली असायची. तेवढे लोक जेवून जायचे. संध्याकाळपर्यंत काही अन्न शिल्लक राहत नव्हतं. आणि अन्नपूर्णा म्हणून आईसाहेबांच्या हातची ज्यांनी अन्नाची चव चाखलेली आहे असा प्रत्येक जण, आजही तुम्ही कोणालाही विचारा, प्रत्येक जण सांगेल असा अनुभवच आम्ही परत कधी घेतलेला नाही. रात्री 2 वाजता जाऊ देत, 3 वाजता जाऊ देत, दिवसा तर देतच होते अन्नदान, पण रात्री जरी कोणी गेलं तरीही अण्णा महाराज त्या ठिकाणी स्वामी प्रत्यक्ष सांगायचे, पटकन पिठलं भाकरी, पटकन तो खाऊन निघून जायचा. किंवा त्यांना झोपायचं असलं तरी खाल्ल्याशिवाय झोपायचं नाही, कितीही उशीर झाला तरी खाऊन जायचे. आणि हे करायला आईसाहेब तत्पर. बरं, नुसतं तत्पर नाही, त्यांचं करण्यामागचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं. आपल्यामध्ये इथे श्रीकांत काका बसलेत, त्यांच्याकडनं ही गोष्ट मला त्यांनी सांगितली. आईसाहेबांच्या स्वयंपाकामध्ये त्यांना असं सांगितलं गेलं होतं की पोळ्या करताना, भाकरी करताना प्रत्येक वेळी त्याला प्रसादाचं महत्त्व येण्याकरता आणि त्यातनं, त्या अन्नातनं प्रत्येकाच्या मनावर, बुद्धीवर संस्कार होण्याकरता काय करायच्या, ओम लिहायचे, भाकरी थापायची. अन्न उष्ट होऊ द्यायचं नाही. फुंकर मारली दुधाला किंवा अन्नाला तर ते उष्ट होतं, त्यामुळे तिथं फुंकर पण मारायचे. इतके कडकडीत सगळे नियम आईसाहेब पाळायचे. सोहळं ओळख कडक, स्वामींचं जसं असायचा आचार आवश्यक तशा पद्धतीने सगळं करायचं. अमृतत्व यायचं त्याला. कसं आहे की आपला देह, उपनिषद जे आहे, तैत्तरीय उपनिषद नावाचं उपनिषद आहे, त्या उपनिषदामध्ये आपल्या देहाचं वर्णन, उपनिषद हा वेदाचा एक भाग आहे. वेदामध्ये ऋचा म्हणजे वाङ्मय एका भागात आलंय, कर्मकांड एका भागात आलंय आणि त्याच्याविषयीचं जे सारांश रूपाने ज्ञान आलंय ते उपनिषद रूपी वेदांत भागात आलंय. आणि त्याच्यामध्ये सगळं आत्मतत्वाबद्दलचंच विवेचन असतं. पण या तैत्तरीय उपनिषदामध्ये आत्मतत्वाच्या बद्दल सांगताना देहाचं वर्णन त्यांनी केलंय की देह आपला 5 कोशांनी तयार झालेला आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. पण या 5ही कोशांच्या बाबतीत त्यांनी हळूहळू मांडणी अशी केली आहे की अन्नमय कोश म्हणजे तुम्ही नाही, अन्नमय कोश म्हणजे अन्नाने ज्याचं पोषण होतं असं आपलं शरीर, ते म्हणजे तुम्ही नाही, कारण ते हळूहळू सारखं बदलत असतं. इंद्रिय, प्राणमय कोश, इंद्रिय म्हणजे तुम्ही आहे का, नाही,
इंद्रिय स्वतःच्या मर्जीने काम करत नाहीत, मग ते म्हणजे पण तुम्ही नाही. त्याच्या आतमध्ये मन आहे, पण मन म्हणजे तुम्ही आहे का? मनोमय कोश, मन म्हणजे पण तुम्ही नाही. त्याच्या आतमध्ये बुद्धी, विचार करणारी विज्ञानमय कोश, निर्णय घेणारी क्षमता, ते म्हणजे तुम्ही आहे का? नाही. कारण बुद्धीने जो निर्णय घेतलाय त्याचा कधी कधी आनंद किंवा कधी कधी दुःखही आपल्याला होतं. आणि त्याच्या आतमध्ये आनंद रूप अशी स्थिती पण आहे, पण आनंदाची अनुभूती घेणारा असा आतमध्ये शिवाय शिल्लक कोणीतरी राहतो. तो आत्मस्वरूपाचा अनुभव म्हणजे तुम्ही आहात. हे पाचही कोश तुम्ही नाही, असं त्या उपनिषदकारांना सांगायचंय. इथं मुद्दा फक्त अन्नमय कोशाचा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की आपला जो हा अन्नमय कोश आहे त्या कोशाच्या माध्यमातून आपण व्यवहारात जगत असतो. त्यामुळंच अन्नदानाला प्रचंड महत्व आहे की प्रसादाचं अन्न ग्रहण करून हा जर का अन्नमय कोश आपला पोषित झाला तर असं म्हणतात की जैसे खावे अन्न तैसे होय मन. मनाच्या ठिकाणी पण त्याच गुण, कारण अन्नातनं गुणांच्या आधारानं पोषण मनाचं होतं. जसं हिमोग्लोबिन किंवा व्हिटॅमिन्स किंवा या गोष्टी आपण म्हणतो आपल्या वाढतात अन्नातनं, तसं मनाला सुद्धा पोषण अन्नातनं मिळतं. भगवद्गीता 17वा अध्याय, ज्ञानेश्वरी 17वा अध्याय जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये सर्वोत्तम अन्न कुठलं सांगितलंय तर मी स्वतः माझ्याकरता बनवलेलं शिजवलेलं अन्न. अण्णा महाराजांच्या स्वामींच्या चरित्रात आपण बघितलं तर कित्येक वेळा त्यांना परमपूजनीय सद्गुरू सिद्धनाथ महाराजांची आज्ञा यायची की स्वतः शिजवून खा. कोणाचंही नाही, घरातल्या सुद्धा मंडळींनी स्वतःच अन्न शिजवायचं. त्या वेळेनुसार सद्गुरूंचा आदेश असायचा. तर हे सर्वोत्तम अन्न. त्यातल्या त्यात मध्यम स्वरूपाचं अन्न कोणतं की जे माझ्या परिचित आप्त किंवा ज्याला माझ्याबद्दल स्नेहभाव आहे त्याच्याकडून आलेलं अन्न, त्यांनी शिजवलेलं अन्न. माझी आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल, मुलगी असेल, ज्यांना माझ्याबद्दल काहीतरी वाटतं. आणि सगळ्यात निकृष्ट दर्जाचं अन्न की जे परान्न, ज्याला माझ्याबद्दल काही घेणं नाही अशा माणसाने बनवलेलं. आपण आजकाल जे सर्रासपणे सेवन करतो, हॉटेलात पैसे देतो, आत बनवणारा माणूस कोण आलंय काय माहिती आज असं म्हणून बनवत असतो. तिथं मी खात्री देऊन सांगतो, जे नियमात राहून असतात त्यांचं मनोबल प्रचंड सुंदर असतं. त्यांचं मन लवकर घाबरत नाही, त्यांचं मन कधी विचलित होत नाही. त्याचं कारण तो अन्नाचा प्रभाव असतो. आणि या अर्थाने आई साहेब त्या अन्नपूर्णा का होत्या आणि अन्नपूर्णत्व त्यांच्या ठिकाणी का होतं तर जसं स्वामी आपल्याला मार्गदर्शन वेगवेगळ्या साधनेच्या, उपासनेच्या, मंत्र दीक्षेच्या माध्यमातून करत होते, तसं प्रसादाचं अन्न खाऊ घालून आपल्यावरती कृपा करण्याचं काम आईसाहेब त्यावेळेस पासून करत होत्या. आणि आजही या ठिकाणी आपल्याला त्याच प्रसाद रूपानं आपल्याला पोषण देण्याचं काम आजही या सभामंडपात किंवा या आयुतचंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यासाठी अन्नपूर्णा रूपानं प्रसाद त्या देत आहेत. अशा पद्धतीनं अन्नपूर्णत्व जे आहे ते अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे परमपूजनीय आईसाहेबांच्या चरित्रात. ह्या चरित्र भागामध्ये आतापर्यंतच्या टप्प्यामध्ये अनेक प्रसंग असे यायचे की आईसाहेबांना 4 दिवस बाजूला जे बसावं लागायचं त्याच्यामुळं त्यांच्या घरच्या व्यवस्थेत काही जणांची त्यांना मदत घ्यावी लागायची आणि त्यांच्या साधना त्यानुसार मर्यादित ठेवायला लागायची. आता पुढची ओवी जी आहे त्या संदर्भाने मी हा मुद्दा सांगतो. पुढच्या ओवीमध्ये असं वर्णन आहे, ऐसा आनंदे लोटला काळ, शरीराचा भगवती करी सांभाळ, माऊलीच्या देहे संपला विटाळ, प्रेमानंदी आई यज्ञोपवित विधीच सज्ज जाहली. आता पुढचा प्रवास आहे आईसाहेबांचा. अजून साधना, अजून साधना, परमोच्च स्तरावरच्या अनुभूतीपर्यंत स्वामींना त्यांना घेऊन जायचंय. आणि त्या टप्प्यात आईसाहेबही तेवढे उत्सुक आहेत. म्हणजे स्वामींना फक्त न्यायचंय असं नाहीये, आईसाहेबही तेवढे उत्सुक आहेत. आपण
जेवढं शिष्य म्हणून उत्सुक राहू तेवढे सद्गुरू कृपा करतात, असं जो काल आपला विषय झाला तोच अनुभव या ठिकाणी आहे. आईसाहेबांच्या देहातनं विटाळ संपला, तशा पद्धतीने त्यांना यज्ञोपवीताचा अधिकार प्राप्त झाला आणि त्यांच्यावर तो संस्कार संपन्न स्वामींनी केला आणि त्यांना वेगवेगळ्या पुढच्या साधना करण्याचा अधिकार स्वामींनी त्यांना प्राप्त करून दिला. सद्गुरु आज्ञे विधी करोनी यज्ञोपवित धारण आईसी होऊनी भगवतीचा ध्यास मनी हरिहरानंद स्वामी सर्व करोनी घेती. सद्गुरु सिद्धनाथ संचारे येती अनुष्ठानाची आज्ञा आईसी देती कठीण नियम आचरणा सांगती प्रेम भावे प्रेमानंदी माऊली आरंभ करी त्वरिता. या ठिकाणी माननीय नामदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या या परमपूज्य प्रेमानंदी महाराज यांच्या आयुष चंडी कार्यक्रमानिमित्तानं मंत्री महोदयांचं इथे आगमन झालेलं आहे. मी शब्दसुमनांनी प्रवीणा कन्नडकर हार्दिक हार्दिक स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम. या मंत्री महोदयांचं आगमन झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी माननीय नामदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांनी येऊन इथे हरिहरानंद महाराज आणि परमपूज्य प्रेमानंदीनाथ महाराज यांचं चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतलेले आहेत. असे संत महंत ज्यांच्या चरणांचे आशीष सर्व मान्यवरांना लाभत असतात आणि ही पवित्र भूमी आज या ठिकाणी आपण पाहतो आहे. एक महत्त्वाची सूचना आहे की ज्या कुंकुमार्चनासाठीचे जे साहित्य आहे ते इथेच तुम्हाला मिळणार आहे आणि थोड्या वेळानंतर परमपूज्य अंबरीश महाराज या ठिकाणी येतील आणि कुंकुमार्चनही इथे होणार आहे. आपण जे इथे डॉक्टर आयुर्वेदाचार्य अनिकेतजी घोटणकर यांच्याकडनं प्रेमामृत साधना हा ग्रंथ चरित्राचं कथन ऐकत होतो ते आपण पुढे कंटिन्यू करूया. आपल्या सुरू असलेल्या चरित्रकथनामध्ये आलेल्या माननीय मंत्री महोदयांना वंदन करून आपला पुढचा कथाभाग आपण सुरू करूयात. विषय होता की परमपूजनीय स्वामींनी आईसाहेबांना यज्ञोपवीत विधी केला आणि त्यानुसार पुढे सद्गुरु सिद्धनाथ संचारे येती अनुष्ठानाची आज्ञा आईसी देती कठीण नियम आचरणा सांगती प्रेम भावे प्रेमानंदी माऊली आरंभ करीत त्वरिता. पतिव्रता आई माऊली पतिचरणी वंदन करती जाहली स्वामी कुमकुम लाविती भाळी निर्विघ्न होईल सर्व ऐसे बोलते जाहली. सद्गुरु सिद्धनाथ महाराजांनी अतिशय
कठीण कष्ट देणारं असं अनुष्ठान आता आईसाहेबांना करायला सांगितलं होतं. हे अनुष्ठान काय काय त्याच्यामध्ये कष्ट होते हे आपल्याला पुढं क्रमाने जाणून घ्यायचंच आहे. पण ते अनुष्ठान आपल्याला करायचं आहे हे समजल्यावर कुठलीही शंका न घेता पातिव्रत्य धर्माचं एक आपल्यासाठी उदाहरण आदर्श असलेल्या आईसाहेबांनी स्वामींच्या चरणावर वंदन केलं. स्वामींनी कुमकुम लावलं आणि सांगितलं निर्विघ्न होईल सर्व. आपल्याकडं कुंकवाचं महत्त्व आहे. आपण गुरुचरित्रामध्ये किंवा जी काही संहिता किंवा शिवपुराण आहे याच्यामध्ये भस्माचं महत्त्व अनेकदा वाचतो. वैराग्याचं ते एक प्रतीक मानलं जातं. भस्माचं धारण केल्यामुळं हळूहळू वैराग्य आपल्यामध्ये निर्माण व्हावं हा त्याचा जो परिणाम असतो. तसं कुंकू हे सौभाग्याचं लक्षण आहे. कुंकू हे जसं कपाळी लावून आपल्या चक्राला महाराज स्पर्श करतात आणि एक प्रकारे आपलं भाग्य बदलण्यासाठीच जणू काही ते आपल्याला स्पर्श करतात, तर ते कुंकुम कशाचं प्रतीक आहे? ते सौभाग्याचं प्रतीक आहे. स्वामींनी त्या ठिकाणी शब्द काय वापरले? निर्विघ्न होईल सर्व ऐसे बोलते जाहले. आता प्रत्येक वेळी हे शब्द बोलायलाच पाहिजे असं नाहीये. कुंकू दिलं, कुंकू लावलं की गोष्ट ही निर्विघ्नपणे पार पडणार ही खात्री आपल्या सगळ्यांनाच आहे. आपल्या सगळ्या अनेकांना हा अनुभव आहे की महाराजांकडनं आपण काहीही अडचण आली तरी बाकी काही अपेक्षा करत नाही. महाराज पुडी द्या, कुंकवाची पुडी आमच्याजवळ असली म्हणजे आम्हाला काही अडचण येत नाही. असं हे कुंकवाचं महत्त्व जे आहे तेच या ठिकाणी अधोरेखित चरित्रामध्ये आपल्याला झालेलं दिसतं की आईसाहेबांच्या पुढच्या अनुष्ठानाची जी सुरुवात होती त्या सुरुवातीलाच आईसाहेबांनी महाराजांकडून कपाळी कुंकू लावून घेतलं आणि महाराजांनी सांगितलं की सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आता थोडक्यात त्या अनुष्ठानाचं वर्णन आहे की काय काय सांगितलंय करायला आणि आईसाहेब काय करत होत्या. ब्राह्ममुहूर्ते उठावे प्रातःकाळी, करावे सडा सम्मार्जन रांगोळी, स्नानादी अन्निकाने सिद्धतये वेळी, 1.25 लक्ष प्रदक्षिणा अश्वत्थासी कराव्या. 2:30 वाजता उठायचंय, सडा सम्मार्जन करायचंय, स्नानादी अन्निक करायची आहेत आणि अश्वत्थ नारायण सोनईच्या आपल्या मंदिरामध्ये आईसाहेबांचं मूळ प्रगट झालेलं जे स्थान आहे त्या स्थानाच्या समोर असलेले जे अश्वत्थ नारायण आहेत त्या अश्वत्थाला 1.25 लक्ष प्रदक्षिणा आईसाहेब दररोज घालत होत्या. त्या अनुष्ठानामध्ये प्रदक्षिणा जप होता पूर्ण, स्वयंपाक करुनी मग संपूर्ण, सप्तशती पाठ करती भावपूर्ण, दिवसभर व्यस्तता असे आईची. म्हणजे 1.25 लक्ष प्रदक्षिणा झाल्या, हां दमले मी आता बसणार, अजिबात नाही. पुढं काय आहे? लगेच सगळ्यांचा स्वयंपाक. कोणाचा? तिथं त्यांच्याकडं आता सप्तशतीचे पाठ करायला 10 बटू पुढं 3-3.5 वर्ष राहिले. त्या 10 मुलांचा, दुपारी येणार जाणाऱ्यांचा, अंबाबाईचा नैवेद्य, हा सगळा स्वयंपाक करायचा, सप्तशतीच्या पाठाला जायचं. अशी दिवसभराची व्यस्तता असायची. दररोज झाडून सडा टाकणे, मनातील दोषांशी आधी काढणे. आता या क्रिया त्या बाह्यता करत होत्या, पण अंतर्गत काय त्याचे परिणाम होत होते ते पुढच्या ओव्यांमध्ये खूप सुंदर आलेलं आहे. 2च ओव्या महाराजांच्या सांगण्यानुसार त्या ओव्यांचा अन्वयार्थ या ठिकाणी आलेला आहे. हे सगळं महाराजांनी सांगितलंय, फक्त शब्दांकन या पद्धतीने आहे. दररोज झाडून सडा टाकणे, मनातील दोषांशी आधी काढणे. दोष सगळे निघून जावेत म्हणजे झाडणं आणि सडा. जगदंब नामाचे सिंचन करणे. सडा टाकायचा म्हणजे त्या ठिकाणी नको त्या गोष्टी बाहेर काढायच्यात आणि फक्त जगदंब नामामध्ये स्वतःला गुंतवून घ्यायचंय. रांगोळी म्हणजे आईची स्थिती आईची असे. रांगोळी म्हणजे इंद्रिय मर्यादा. रांगोळी अशी बरोबर मर्यादा दाखवते. रांगोळी ही सौंदर्याचं पण लक्षण आहे, त्यांनी शोभा येते. पण रांगोळी हे काय दाखवते तर आपल्या इंद्रियांना मर्यादेमध्ये ठेवणं. गरजेपुरतं त्यांना जेवढं हवंय तेवढं द्यावं, त्यांचे जास्त लाड पुरवायचे नाहीत. हे या ठिकाणी रांगोळीच्या आचरणे नियम पाळावे सर्वदा, दुश्चित्त आपुले नसावे कदा, धारणा आईची आईसी होती.
प्रदक्षिणा जप आदी आचरण गुरुवाक्य यासी होते प्रमाण स्वयंपाकी तेवढीच होई रममाण परमार्थाचा अर्थ जगा दाखवी आई. म्हणजे प्रदक्षिणा घालणे जप करणे याला गुरुवाक्य प्रमाण होतं. त्याला बाकी कुठल्या अमुक एक पुराणात सांगितलंय म्हणून मी हे व्रत करते, अमुक एक कोणीतरी सांगितलंय म्हणून मी व्रत करते. सांगोपांग कथा नव्हत्या. परंपरेने आलेले प्राप्त झालेले सद्गुरू सिद्धनाथ महाराजांनी स्वामींना आणि स्वामींनी आईसाहेबांना सांगावं आणि आईसाहेबांनी त्याप्रमाणे करावं असा हा परंपरेतनं आलेला गुरुवाक्याला प्रमाण मानून केलेला आचरणाचा भाग. अखंड नामस्मरण करीत आई कार्यास सर्व सिद्धता देई अन्नास अमृताची प्राप्ती होई महाप्रसाद तयास म्हणती तेव्हा. अखंड असा नामस्मरण करत सगळ्या कार्यांना सिद्धता देताना अन्नाला पण अमृतत्व आईसाहेब देत होत्या आणि म्हणून त्याला महाप्रसाद म्हणत होते. नामस्मरण जे अखंड चालू होतं त्याचा परिणाम त्या अन्नावरती दर क्षणाला होत होता आणि त्या अन्नाला त्याच्यामुळं फक्त ते अन्न फक्त तुमच्या शरीराचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवणारं ते अन्न नव्हतं. तुमच्या सद्भावना सदकर्मामध्ये तुम्हाला अडकवणारं सद्भावना वाढवणारं असं ते अन्न होतं आणि त्या अन्नाची निर्मिती झाली आणि नैवेद्य अंबाबाईला दाखवला की त्याला महाप्रसादच म्हणावं लागत होतं. अशा पद्धतीची ही सगळी अनुष्ठानाची त्यांची आज्ञा होती. आईची दिनचर्या जाणली आणखी होती काय नियमावली उत्सुकता ही सर्वा लागली कथन ते जाणू पुढील अध्याय. इतिश्री म्हणजे हा गोदावरी प्रदक्षिणा वर्णन करणारा 6वा अध्याय आपण पाहिला की आई साहेबांच्या बाबतीमध्ये गोदावरी प्रदक्षिणा झाल्यावर यज्ञोपवीत धारण झाल्यावर आई साहेबांनी त्या ठिकाणी पुढे आता अनुष्ठानाचा आरंभ केलाय. त्या अनुष्ठानात आणखी काय नियमावली आहे हे आपल्याला खूप सखोल अभ्यासायचं आहे. कारण हा आईसाहेबांच्या अनुष्ठानांपैकी महत्त्वाच्या अनुष्ठानाचा भाग आहे. पण त्याचं चिंतन अधिक सखोलपणे आपण उद्याच्या चिंतन भागात करणार आहोत. आज फक्त पुढच्या अध्यायाच्या 5 ओव्या वाचू म्हणजे तुम्हाला पुढच्या अध्यायाची एक रूपरेषा आपल्या लक्षात येईल. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री रेणुकाय नमः, श्री गुरुभ्यो नमः. आरंभी नमितो आता हेरंबा वंदितो शक्ती प्रवर्तक जगदंबा शरण चरणासी सहकुटुंबा चालवावी लेखणी पुढील आता. यज्ञोपवीत धारण आईने करुनी व्रत आचरण आरंभिले अनुष्ठानी नित्य स्मरे आई सद्गुरु वचनी म्हणून दिव्यत्वते दिसू लागले. वाचन लिखाण नसे शिकलेले सद्गुरु कृपे पाठांतर केले भले नानाविध स्तोत्रा ते अभ्यासले प्रज्ञावंत साधक प्रेमानंदी आई जाहली. अनुष्ठानात संकल्प लक्ष पाठांचा पाठाकरिता जमला मेळा बटूंचा बटून सवे माऊली आकडा 10चा सप्तशती पाठ संकल्प सुरू असे. पाठ रोजचे करुणी 100 तयाचे सायंकाळी हवन साचार ऐसी दिनचर्या 3 संवत्सर माऊलीने भगवती कृपा मिळवली पहा. अशा पद्धतीचं पुढचं अनुष्ठान आपल्याला उद्याच्या चिंतन भागात बघायचंय. आजची ही चरित्र चिंतन सेवा आई भगवतीच्या चरणी स्वामींच्या चरणी आईसाहेबांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूयात. काय मागो आता तुझ अंबाबाई मागणे लई नाही तुझ आता संत सेवा घडो मुखी नाम जडो दर्शन तुझे घडो अंबाबाई. रेणुका माता की जय. सद्गुरु राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय. माता प्रेमानंदीनाथ महाराज की जय. सद्गुरु नाना महाराज की जय. सद्गुरु अप्पा महाराज की जय. गिरिजा माता की जय. अंबरीश महाराज की जय. अनिरुद्ध महाराज की जय. जय जगदंब. जय जगदंब. आता या ठिकाणी कुंकुमार्जनसाठी ज्यांना ज्यांना करण्याची इच्छा आहे त्यांना या ठिकाणी साहित्याची वाटप करण्यात येईल. परमपूज्य अंबरीश महाराज काही क्षणातच इथे येणार आहेत आणि लगेचच कुंकुमार्जनला आज पौर्णिमेच्या निमित्तानं इथे सुरुवात होणार आहे. थोड्या वेळानंतर लगेचच 5:30चा तो वेळ आहे
ज्या वेळेला परमपूज्य प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या दर्शनासाठी आपण इथे सगळेजण आज संत पूजन या मुख्य मंचावरती होणार आहे, त्याचाही आपण सगळेजण लाभ घेणार आहोत. त्यांचे आशीर्वाद आपल्याला इथे मिळणार आहेत. मी सर्वांना विनंती करते, समोर सरकून बसा. जे इथे कॅमेरामन आहेत त्यांच्या मागून जी लाईन आहे तिथपासून सगळे बसा. बाकी पुढची जागाही बऱ्यापैकी मोकळी ठेवावी लागणार आहे, गर्दी खूप सारी होईल, म्हणून आधीच आपण आपली जागा व्यवस्थित बसून घ्या. परमपूज्य अंबरीश महाराज यांचं काही वेळात इथे आगमन होईल आणि त्यांच्याकडनं लगेचच कुंकुमार्जनाची जी यथोपचार पूजा आहे ती तुम्हाला करवून घेण्यात येईल. साहित्याचं वाटप या ठिकाणीच करण्यात येणार आहे. कुंकुमार्जनच्या साहित्याचं वाटप इथेच करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांना करायचं असेल त्यांनी मंचाच्या उजव्या बाजूला हे साहित्य देण्यात येत आहे. बसून घ्या, तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल, सगळ्यांना तिथे तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. सगळ्याजणी बसून घ्या. खूप सारी गर्दी या ठिकाणी मंचाच्या उजव्या बाजूला होत आहे. आपण इथे बसून घ्या. सगळ्यांना ते मिळणार आहे, जे साहित्य आहे ते. एकत्र तुम्ही गर्दी केली तर तिथे तुम्हाला गडबड गोंधळ होईल. सगळेजण बसून घ्या. हा, बसा ना, बसा. फक्त हे जे ना, हे की आता हरिपाठचं वगैरे मग परत तुम्हाला उठावं लागेल ना. हे कॅमेरामॅन आहेत ना, त्याच्या पाठी बसा हो. हां, त्या मागच्या लाईनला बसा. इथे ते खेळतात ना सगळे वारकरी, इथे खेळतील, मग परत तुम्हाला मागे पुढे होण्याला त्रास होऊ नये या उद्देशाने तुम्हाला सांगितलेलं आहे. हां, कॅमेरामॅनच्या पाठच्या बाजूला बसा सगळेजण. मग नंतर कसं होतं, कुणाला म्हणता पण येत नाही उठा किंवा काही असं, ते थोडंसं अडचणीचं होऊ नये आम्हाला पण काही सूचना देताना, है की नाही. कॅमेरामन जे बसलेले आहेत ना, धोतर घातलेले उभे, त्यांच्या मागपासून आपण सगळ्या लाईन सुरू करूया. परमपूज्य प्रसाद महाराज अमळनेरकर, जे सर्व छत्रपती संभाजीनगरला ज्यांचा परिचय आहेच, ज्यांनी दासबोधाचं खूप मोठं पारायण बळीराम पाटील या N8च्या शाळेमध्ये केलेलं होतं. नेहमीच पादुका पूजन असेल किंवा पानसुपारी असेल, या निमित्ताने महाराजांचं दर्शन आपल्याला प्रत्येकाला घरोघरी होत आलेलं आहे, होत असतं आणि होणार आहे. आजही त्यांच्या दर्शनाचा लाभ आपल्याला या ठिकाणी होणार आहे. परमपूज्य